नाशिकच्या एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत उघडकीस आलेलं लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं प्रकरण आता अधिक गडद होत चाललंय। केवळ लैंगिक शोषणच नाही तर तरुणींचं पद्धतशीरपणे ब्रेनवॉश करून त्यांचं धर्मांतर करण्याचा मोठा मास्टर गेम या कंपनीत सुरू असल्याचं तपासात समोर आलंय। तपासादरम्यान पीडित तरुणीच्या बाबतीत काही अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या। संशयित आरोपींनी पीडितेवर अशा प्रकारे प्रभाव टाकला होता की पीडितेनं सलग 2 वर्ष महिनाभर उपवास पकडण्यास सुरुवात केली होती। हिंदू मैत्रिणींनी तिला जेवणासाठी बोलावलं तरी ती स्पष्ट नकार द्यायची। धक्कादायक म्हणजे पीडितेनं गेल्या वर्षापासून लिपस्टिक लावणंही पूर्णपणे बंद केलं होतं। संशयित दानिश हा विवाहित असल्याचं पीडितेला तिच्या हिंदू टीम लीडरनं अनेकदा सांगितलं। त्याची समजूत काढली, मात्र संशयितांच्या जाळ्यात अडकलेल्या पीडितेला यावर विश्वासच बसत नव्हता। आरोपींची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध होती। यामध्ये केवळ तरुणच नाही तर काही विशिष्ट धर्मीय तरुणींचाही समावेश होता। या तरुणी हिंदू तरुणीशी जवळीक साधून तुला विशिष्ट धर्माचा पोशाख छान दिसेल, एकदा ट्राय करून तर बघ असं सांगून त्यांना मानसिकरित्या तयार करण्याचा प्रयत्न करत असत। वेळप्रसंगी यासाठी जबरदस्ती केली जात असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली। या प्रकरणातील मुख्य पीडितेच्या वर्तणुकीत झालेले बदल पाहून पोलीसही चक्रावून गेले। तपासात समोर आलंय की संशयितांच्या प्रभावाखाली आलेल्या या पीडितेनं सलग 2 वर्ष महिनाभर उपवास पकडला होता। तिला जर हिंदू तरुणी जेवायला बोलवत असतील तर ती जाणीवपूर्वक टाळायची आणि गेल्या वर्षभरापासून या पीडितेनं होटांना लिपस्टिक लावणं सोडून दिलं। तिच्या हिंदू टीम लीडरने तिची समजूतही काढली, मात्र या संशयितांनी तिच्यावर इतका प्रभाव टाकलाय की तिने कोणाचंही ऐकलं नाही। या प्रकरणामध्ये आतापर्यंत नाशिकमध्ये एकूण 9 गुन्हे दाखल झाले। देवळाली कॅम्प 1 आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात 8 गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी आतापर्यंत 6 संशयितांना बेड्या ठोकल्यात। ते सध्या SITच्या कोठडीत आहेत। संशयितांवर गुन्हे दाखल होताच कंपनीचे HR प्रमुख अश्विनी अशोक चैनानी ही पुण्यात पसार झाली होती। SITनं तिला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली, त्यानंतर तिला कायदेशीर नोटीस देऊन सध्या सोडण्यात आले। या संपूर्ण रॅकेटमध्ये कंपनी प्रशासनातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा किती सहभाग होता याचा तपास आता पोलीस करतायत। दरम्यान या कंपनीत सुरू असलेल्या प्रकारचा आणखी एक पुरावा समोर आल्याची माहिती मिळते। एका हिंदू तरुणीला आणि संशयित तरुणाला कंपनीच्या टेरेसवर आक्षेपार्ह स्थितीत कर्मचाऱ्यांनी पकडलं होतं। हा सर्व प्रकार CCTVत कैद होऊ नये वरिष्ठ सहकाऱ्यांच्या मदतीने ते प्रकरण दाबून टाकण्यात आलं होतं। या छळाला कंटाळून अनेक तरुणींनी यापूर्वीच नोकरी सोडल्याचं देखील समजतंय। हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे नाशिक पोलिसांनी कमालीची गोपनीयता पाळली। संशयित आरोपी मीटिंगच्या नावाखाली महिलांशी अश्लील वर्तन करत असल्याची माहिती मिळताच महिला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि 7 महिला कर्मचाऱ्यांच्या पथकानं कंपनीत वेषांतर करून प्रवेश केला। या पथकानं प्रत्यक्ष कंपनीत वावरत असताना संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं। मीटिंग दरम्यान होणारे अश्लील हावभाव आणि गैरवर्तन पोलिसांनी स्वतः डोळ्यांनी पाहिले। तसंच सुमारे 40हून अधिक CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून ठोस पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या भुसक्या आवळल्यात। पण मंडळी, हे प्रकरण फक्त नाशिकपुरतं नाही। तुमच्या माझ्यासारख्या अनेक मुली उच्च शिक्षणानंतर कॉर्पोरेटकडे आपलं भविष्य म्हणून पाहतात। पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची स्वप्न पाहतात, मात्र त्यांच्या भरारी घेण्याच्या वाटेत कॉर्पोरेटच्या जंगलातील काही लांडगे येतात आणि त्यांच्या मजबुरीचा फायदा उचलतात। संबंध कॉर्पोरेट विश्वाला धडा घेण्यासारखंच हे प्रकरण आहे। ज्या मुली गपगुमान अत्याचार सहन करतात त्यांच्यासाठी आवाज उठवण्यासाठी हा आशेचा किरण आहे। तर कॉर्पोरेटमध्ये पैसा आणि पोस्टची धाक दाखवून मुलींकडून नको ते करून घेणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे, कारण त्यांचा बाजार कधी उठू शकतो। तसंच अशा प्रकारचा कोणताही त्रास होत असल्यास पाणी डोक्यावरून जायच्या आधी मुलींनी सावध होणं गरजेचं आहे। नोकरीसाठी किंवा इतर गोष्टींच्या भीतीनं या नराधमांच्या दडपशाहीला आणि अत्याचाराला बळी न पडता आपला आवाज उठवा, पोलिसांपर्यंत पोहोचा। बाकीचं काम पोलीस करतीलच। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।